नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज। काल जे काय घडलं पोलीस स्टेशनमध्ये त्या बाईची फिर्याद होत असताना जे समोरचे आरोपी बोलवले गेले केबिनमध्ये जे काही प्रकार घडले आमची फिर्याद दाखल करून घ्यावी। म्हणजे एक फेब्रुवारीपासून या आदिवासी महिलेची फिर्याद दाखल आहेत ना। मग आम्हाला पण माहिती आहे ना। मोठ्या आवाजात बोलू नका प्लीज साहेब। तुम्ही सुद्धा बोलायचं नाही मोठ्या आवाजामध्ये, बोलायचा नाही। आमचा माणूस गेलेला आम्ही बोलणार 100% बोला। आम्ही मोठ्या आवाजात बोलायचं आम्हाला जे कारण आहे ते आम्ही सांगू। आम्ही जे सांगतो त्याच्यासाठी आलेलो आहोत। आम्ही सांगतो आमची फिर्याद घ्या। आमचं म्हणणं आहे त्याच्यात ईडी दाखल आहे, आमची फिर्याद घ्या। ईडी दाखल आहे, नाही घेता येणार असं सांगा आम्हाला। ईडी दाखल आहे, घेता येणार नाही असं सांगा। ईडी दाखल आहे, घेता येणार नाही असं सांगा। आम्ही फिर्याद देण्यासाठी आलेलो आहोत। तुमचे काय स्टेटमेंट आहे तुम्ही द्या, ईडीच्या नुसार त्याची चौकशी होईल। आमची फिर्याद घ्या। दोघांचे जबाब घ्या कालच्या जे प्रकरणामध्ये। काय जबाब आहे ते देऊ शकता। घ्या ना तुम्ही जबाब। मग आम्ही त्याच्यासाठीच आलेलो आहोत। फिर्याद घ्या आमची दाखल। फिर्याद दाखल दमबाजी करायची नाही प्लीज, अजिबात करायची नाही। गैरसमजचा विषय साहेब जी काय ट्युनिंग आहे बोलण्याची आम्हाला कायदा कळतो। ऐकतो ना मी, त्याच्यासाठी चालू नाही। काय म्हणणं आहे आपलं तिथे काय बोलणं झालंय? हा तुम्ही मला हो देणार आहे। मला पहिलं वाचू द्या। मी आहे, मी तुम्हाला काय सांगितलं तिथं मी मला एक सांगा, आता डिवाइस म्हणून ती उपस्थित आहे, त्यांच्याशी बोला, तुमच्याशी बोला, कुणाबरोबर बोला? मी तुम्हाला काय सांगितलं? मी कुणाबरोबर बोला? कम्युनिकेटर म्हणून मी तुमचं आहे ना, मी तुम्हाला सांगितलं। आम्ही सांगितलं की आमची फिर्याद दाखल करून घ्या। मग मला वाचू द्या ना पहिलं काय ठीक आहे, येत आहे ना। आम्ही फिर्याद द्यायला चाललो आहोत। तोपर्यंत थोडं इथले यांचे जे काय कालच्या प्रकरणातले जबाब आहे ते जबाब तुम्ही रेकॉर्ड करा, घेऊन घ्या। नाही म्हटलं आमची दुसरी मागणीच नाही काही। रेकॉर्ड करू आम्हाला पहिलं वाचू देतो। आता तुम्ही आम्हाला एकदमच पुढचं सांगणार असाल की त्यांच्या नातेवाईक, अरे नातेवाईक गावाकडे होते हो, तुम्ही कशाला सांगतात आम्हाला नातेवाईक? आता काय नातेवाईक बोंब मारणार आहे? निवेदन काय येतंय तुमचं ते तर पाहू द्या। सर्व आरोपींना राजकीय पाठिंबा आहे, तोपर्यंत थोडं शांत राहूया आपण। आम्हाला वाचण्यापुरतं तुम्ही देऊन आम्ही तुम्हाला माहिती ना घटना घडलेली काय? तोपर्यंत येऊ दे ना। तुम्हाला पण घटना घडलेली काय माहित नाही का? आता माहिती आहे, मग? परंतु आता तुमच्या म्हणजे तुम्ही बोलून घेतात समोरच्या लोकांना आणि तुम्ही क्रॉस कंप्लेंट करायला लावतात 376 ची द्या तुम्ही म्हणता होईल ना? मग कळतंय ना मला, होईल ना? मग आम्ही सर बोलतेत ना। आता तुम्ही थोडं 2 मिनिट थांबा ना। आता सर बोलतेत आपण रितसर बोलतोय त्यांच्याबरोबर आलेलो आहोत। आपलं म्हणणं सांगितलेलं आहे आम्ही ते जमणार नाही। कोणी दादागिरी करणार असेल, आमच्यावर दबाव टाकणार असेल ते जमणार आहे, कबूल घेणार नाही, बिलकुल नाही घेणार। तुमचं म्हणणं फक्त मला देणार की आम्ही? एकदा वाचू द्या। हो देणार। मी सांगतो ना, मी आहे ना। हे घ्या, खाली बसून घ्या बरं सगळे। खाली बसा, खाली बसा, खाली बसा। बसा बसा। आणि भेटणार कोर्टात बोलू की हे घेऊन बस, बाईक भेटते। किती महिने? 2 महिने झाले। 2 ऍट्रॉसिटी केले तुम्ही, काय केलं ते? आणि 8 महिन्याने ऍट्रॉसिटीची समजपत्रावर काय पाठवलं जात पडताळणी वैधता प्रमाण तुम्हाला नोकऱ्या द्यायच्या त्यांना, निवडणूक लढवली उभा राहिले म्हणून जात पडताळणी प्रमाणपत्र मागितले अधिकारी। मागा ना तिकडे समितीला, मागा ना तुम्ही। मग देऊ ना आम्ही, आपल्याकडे पुरावे आहेत ना सर्व, कोर्टाचे ऑर्डर येतं। फिर्यादीला बोलवायचं सोडून त्यांचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे, आरोपीला बोलवलेली इथं। फक्त जे प्रस्थापित लोक येतं त्यांना किंमत आहे इथं, प्रस्थापित लोकांना। आमचा जबाब घेऊन टाकायची, फिर्याद दाखल करून घ्यावी। संकट